वेलकम टू द स्मार्ट ट्रिक्स आणि मी तुमचा होस्ट सुरेश तावरे आणि आजची स्मार्ट ट्रिक्स आपण बघणार आहे काय तर दशांश चिन्ह संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ करताना तुम्हाला काय करायचं आहे. जसे की बघा आता इथं 12 आहे म्हणजे काय 0.12 आहे, पण आपल्याला 12चा वर्ग माहित आहे जो की किती आहे रे 144 आहे. पण लक्षात ठेवा ज्यावेळी दशांश चिन्ह येणार आहे म्हणजेच काय तर दिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला जेवढी घरं असतील त्याची दुप्पट करून तुम्हाला काय आलेल्या वर्गामध्ये द्यायचं आहे. जसे की बघा आता इथं किती 2 घर आहेत, 2ची दुप्पट 4 म्हणजेच काय तर 12चा वर्ग जो की 144 आहे त्यामध्ये तुम्हाला 4 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. एक तर बघा 21चा वर्ग मला माहित आहे 441, पण इथं घर किती आहे तर 1 आहे, 1ची दुप्पट 2 किती होणार आहे 4.41. सेम 3 म्हणजे 35 झालं. 35चा वर्ग मला माहित आहे 1225, पण इथं काय एक घर आहे, एक घराची इथं होतील 2 घरं. पण त्याच्याच उलट जर तुम्हाला वर्गमूळ घ्यायचं असेल तर घरांची निम्मी संख्या करायची आहे. लक्षात ठेवा इथं की बघा आता 6.25 आहे म्हणजे 2 घर आहेत, 2च्या निम्मा 1च आणि 625चं वर्गमूळ आहे 25, पण आन्सर काय होणार आहे माझं 2.5. लाईकवाईज इथं बघा 324चं वर्गमूळ 18 माहित आहे मला, पण इथं 4 घर आहेत, 4 घरांच्या निम्म किती असणार आहेत 0.18. थँक्यू.